स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलवर. आजच्या क्लासमध्ये आपण 26 ते 31 मार्चपर्यंत घडलेल्या सर्व IMP चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत, जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील. चॅनलवर आले आहात, सबस्क्राईब, शेअर, लाईक करायला विसरू नका. चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करतो. प्रश्न पहिला आपल्या समोर आहे. केंद्रीय वित्त सचिव कोणाला नियुक्त करण्यात आले आहे? IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे अजय सेठ. अजय सेठ यांना केंद्रीय वित्त सचिव नियुक्त करण्यात आले आहे. यांनी तुहिन कांत पांडे यांची जागा घेतली आहे. तर तुहिन कांत पांडे हे सध्या सेबीचे अध्यक्ष आहेत. सेबीची स्थापना 1988 मध्ये झाली आणि याचे मुख्यालय मुंबई येथे स्थित आहे. तसेच अशोक सिंग ठाकूर यांना इनटेक म्हणजे भारतीय राष्ट्रीय कला आणि सांस्कृतिक वारसाचे अध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहे. आणि अमिताभ कांत यांना NIIT विश्वविद्यालयाचे नवे अध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहे. क्लिअर. नंतरचा प्रश्न आहे. प्रश्न दुसरा. भारताने चहा निर्यातीमध्ये कितवे स्थान पटकावले आहे? योग्य उत्तर आहे दुसरे. भारताने चहा निर्यातीमध्ये दुसरे स्थान पटकावले, तर प्रथम स्थानावर केनिया हा देश आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न तिसरा. केंद्र सरकारने खासदारांचे वेतन किती टक्के वाढवले आहे? योग्य उत्तर आहे 24%. हा प्रश्न आपण थोडक्यात समजून घेऊ. केंद्र सरकारने खासदारांच्या वेतनामध्ये 24% वाढ केली आहे. आता खासदारांना 1,24,000 रुपये प्रति महिना पगार मिळेल. आधी यांना प्रति महिना 1,00,000 रुपये पगार मिळायचा. तसेच यांचा दैनिक भत्ता 2,000 रुपयावरून 2,500 रुपये करण्यात आला. आता अधिवेशनाच्या काळात यांना पर डे 2,500 रुपये दैनिक भत्ता देण्यात येणार आहे. आणि यांचे पेन्शन 25,000 रुपयावरून 31,000 रुपये करण्यात आले आहे. क्लिअर. चौथा प्रश्न आहे. वरिष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे? मोस्ट IMP प्रश्न आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये हा प्रश्न नक्की विचारला जाईल. योग्य उत्तर आहे केरळ. केरळ हे वरिष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे. ऑप्शन जर पाहिले तर तेलंगणा राज्यात 72व्या मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धा 2025 चे आयोजन करण्यात येणार आहे. आतापर्यंत 6 भारतीय महिला मिस वर्ल्ड बनल्या आहेत. रीता फारिया ही प्रथम भारतीय महिला मिस वर्ल्ड होती. हरियाणा राज्याचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी व्यापाऱ्यांसाठी एक मुश्त निपटान योजना सुरू केली आहे. आणि उत्तर प्रदेशच्या आग्रा शहरामध्ये महाराष्ट्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार संयुक्तपणे छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारणार आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे. प्रश्न पाचवा. WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने प्रकाशित केलेल्या जागतिक क्षयरोग अहवाल 2024 नुसार भारतात क्षयरोगाच्या संसर्ग दरात किती टक्के घट झाली आहे? IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे 17.7%. ओके, आपला व्हिडिओ कॉन्टेंट जर आपल्याला आवडत असेल तर नक्की आपली प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये देत चला. ओके, पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न सहावा. महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे अण्णा बनसोडे. या प्रश्नाचे IMP पॉइंट आपण समजून घेऊ. विधानसभा उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आलेले आहेत. विधानसभा अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर. विधानसभा उपाध्यक्ष आहेत अण्णा बनसोडे. नुकतीच यांची निवड झाली आहे. विधान परिषदेचे सभापती आहेत राम शिंदे आणि विधान परिषदेच्या उपसभापती आहेत नीलम गोरे. ओके, क्लिअर. सातवा प्रश्न आहे. कोणत्या राज्याला TB परीक्षणामध्ये उत्कृष्टतेसाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? याचं योग्य उत्तर आहे तेलंगणा राज्याला TB परीक्षणामध्ये उत्कृष्टतेसाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ऑप्शन जर पाहिले तर उत्तर प्रदेश लखनौ येथे देशातील पहिली नाईट सफारी सुरू होणार आहे डिसेंबर 2026 पर्यंत. महाराष्ट्र मुंबई येथे भारताची पहिली PSA क्वॅश कॉपर स्पर्धा द इंडियन ओपन 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. आणि दिल्ली येथे एम्स हॉस्पिटलमध्ये भारताची पहिली स्वदेशी MRI मशीन चाचणीसाठी स्थापित करण्यात येणार आहे. ओके, क्लिअर. नंतरचा प्रश्न आहे. प्रश्न आठवा. खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 मध्ये महाराष्ट्राने देशात कितवे स्थान पटकावले आहे? योग्य उत्तर आहे 5वे.
या स्पर्धेचे आयोजन दिल्ली येथे करण्यात आले होते. महाराष्ट्राने या स्पर्धेमध्ये 18 सुवर्ण, 13 रौप्य आणि 12 कांस्य अशा एकूण 43 पदकासहित देशात 5वे स्थान पटकावले आहे. तर प्रथम स्थानावर हरियाणा, दुसऱ्या स्थानावर तामिळनाडू, तिसऱ्या स्थानावर उत्तर प्रदेश, चौथ्या स्थानावर राजस्थान आणि 5व्या स्थानावर आपला महाराष्ट्र आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न 9वा. कोणाला संगीत अकादमीचा संगीत कलानिधी पुरस्कार 2025 जाहीर झाला आहे? योग्य उत्तर आहे आर के श्रीरामकुमार. व्हायोलिन वादक आर के श्रीरामकुमार यांना संगीत अकादमीचा संगीत कलानिधी पुरस्कार 2025 जाहीर झाला आहे. ऑप्शन जर पाहिले तर राजेंद्र गुणारकर यांच्या दुबईत प्रकाशित झालेल्या नवी लिपी या कविता संग्रहाला नामदेव ढसाळ पुरस्कार 2025 जाहीर झाला आहे. संघमित्राताई गायकवाड यांना समाजसेवेसाठी लोकप्रिय नागरिक उत्कृष्टता पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले आहे. आणि गुंटर ब्लोसचेल यांना स्टॉकहोम जल पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले आहे. क्लिअर. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 10वा. इंडियन कॉमिक्स असोसिएशनच्या ब्रँड अँबॅसेडर कोणाला नियुक्त करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे रुही सिंग यांना इंडियन कॉमिक्स असोसिएशनच्या ब्रँड अँबॅसेडर नियुक्त करण्यात आले आहे. रुही सिंग ही वेव्ज 2025 मध्ये असोसिएशनचे प्रतिनिधित्व करणार आहे. ऑप्शन जर पाहिले तर विकी कौशल हा टाटा मोटर्सचा ब्रँड अँबॅसेडर आहे. सायना नेहवाल ही नारिका कंपनीची ब्रँड अँबॅसेडर आहे. आणि विद्या बालन ही फेडरल बँकेची ब्रँड अँबॅसेडर आहे. क्लिअर. 11वा प्रश्न आहे कोणत्या देशाने मार्च 2025 मध्ये न्यू डेव्हलपमेंट बँकेमध्ये सामील होण्याची घोषणा केली आहे? IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे इंडोनेशिया. या प्रश्नाचे IMP पॉईंट आपण समजून घेऊ. इंडोनेशियाने मार्च 2025 मध्ये न्यू डेव्हलपमेंट बँकेमध्ये सामील होण्याची घोषणा केली आहे. हा न्यू डेव्हलपमेंट बँकेचा 9वा सदस्य देश बनला आहे. न्यू डेव्हलपमेंट बँकेचे एकूण सदस्य देश आहेत 9 इन्क्लुडिंग इंडोनेशिया. आधी 8 होते आणि आधी या बँकेचे नाव ब्रिक्स बँक असे होते. ओके. ऑप्शन जर पाहिले तर भारताने इंग्लंड येथे झालेल्या कबड्डी विश्वचषक 2025 महिला आणि पुरुष संघाचा विश्वचषक जिंकला आहे. फ्रान्स देशात जगातल्या सर्वात मोठ्या प्राकृतिक पांढऱ्या हायड्रोजन भंडाराचा शोध लागला आहे. आणि अमेरिका देशामध्ये पहिला भारतीय चित्रपट महोत्सव सुरू झाला आहे. क्लिअर. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 12वा. खालीलपैकी कोणत्या शहराच्या एका सडकचे नाव रविचंद्रन अश्विनच्या नावावर ठेवण्यात आले आहे? राईट आन्सर इज चेन्नई. चेन्नईच्या एका सडकचे नाव रविचंद्रन अश्विनच्या नावावर ठेवण्यात आले आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 13वा. एप्रिल 2025 मध्ये पहिल्यांदा भारत आणि 10 आफ्रिकी देशांमध्ये आयोजित होणाऱ्या नौसेना अभ्यासाचे नाव काय आहे? हा पण IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे 1 मे. भारत आणि 10 आफ्रिकी देशांमध्ये पहिल्यांदा आयोजित होणाऱ्या नौसेना अभ्यासाचे नाव 1 मे आहे. आणि या अभ्यासाचे आयोजन भारत आणि तंजानिया संयुक्तपणे एप्रिल 2025 मध्ये करणार आहे. ओके. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न 14वा. आशियाई योगासन क्रीडा स्पर्धा 2025 चे दुसरे संस्करण कुठे आयोजित करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे दिल्ली येथे आशियाई योगासन क्रीडा स्पर्धा 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. ऑप्शन जर पाहिले तर मुंबई येथे राष्ट्रीय समुद्री खेळ 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. पंचकुला येथे जलशक्ती अभियान कॅच द रेन 2025 चे 6वे संस्करण सुरू झाले आहे. आणि गोवा येथे पारंपरिक शिमगो महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ओके. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 15वा. जॉर्डन येथे झालेल्या सिनियर आशियाई विश्वचषक स्पर्धा 2025 मध्ये भारताची महिला कुस्तीपटू रितिका हुड्डाने कोणते पदक पटकावले आहे? योग्य उत्तर आहे रौप्य पदक. 76 किलो वजनी गटामध्ये रितिका हुड्डाने हे पदक पटकावले आहे. तर याच स्पर्धेमध्ये रेसलिंगमध्ये सुनील कुमारने ब्रॉन्झ पदक पटकावले आहे. क्लिअर. 16वा प्रश्न आहे गणिताचा नोबल समजला जाणारा एबेल पुरस्कार 2025 कोणाला मिळाला आहे? योग्य उत्तर आहे मसाकी काशिवरा यांना एबेल पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले आहे. मसाकी काशिवरा हे जपान या देशाचे आहेत. ओके. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 17वा. चित्रपट अजय द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी कोणत्या राजनेत्याची बायोपिक आहे? राईट आन्सर इज योगी आदित्यनाथ. ओके. नंतरचा आणि शेवटचा प्रश्न आहे
प्रश्न 18वा, भूकंपग्रस्त म्यानमारसाठी भारताने नुकतेच कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? मोस्ट IMP प्रश्न आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये हा प्रश्न नक्की विचारला जाईल. याचं योग्य उत्तर आहे ऑपरेशन ब्रह्मा. भूकंपामुळे म्यानमारमध्ये मोठ्या प्रमाणावर जीविताची हानी झाली. म्यानमारला मदत करण्यासाठी भारताने ऑपरेशन ब्रह्मा सुरू केले आहे. क्लिअर? धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. थँक्स फॉर वॉचिंग.